नाशिक शहरातून एक मोठी गुन्हेगारी टोळी अखेर उद्ध्वस्त। 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि संपूर्ण नाशिक शहरात दहशत माजवणारा मस्के गँगचा मोहरक्या सागर उर्फ सोनू सुरेश मस्के अखेर गुंडाविरोधी पथकाच्या सापळ्यात अडकलाय। रोजी जयभवानी रोड परिसरातील शकुंतला पेट्रोल पंपाजवळ सागर मस्के आणि त्यांच्या टोळीनं दरोडा टाकण्याची तयारी केली होती। त्यांच्याकडून देशी बनावटीचं पिस्टल, जिवंत काडतूस, लोखंडी कोयता, दोर आणि मिरची पूड अशा घातक शस्त्रसामग्रीसह पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली। मात्र टोळीचा म्होरक्या सागर मस्के तेव्हापासून फरार होता। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष आदेश देताच गुंडाविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सागर मस्केच्या शोधासाठी मोहीम राबवली। तांत्रिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे तो संगमनेर शहरात असल्याचं समजलं। दिनांक 10 आणि 11 मार्च 2025 या 2 दिवसात लक्ष्मीनगर गुंजाळवाडी परिसरात सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच सागर मस्के मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण गुंडाविरोधी पथकाने थरारक पाठलाग करत त्याला शिताफीनं ताब्यात घेतले। आरोपी सागर मस्के याच्यावर दरोडा, जबरी चोरी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने केली। नाशिक शहरातून एक मोठा गुन्हेगार आता गजाआड। पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये एक दिलासा आणि सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झालाय। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा म्होरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथकाच्या सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली। संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही माननीय डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक 10/3/2025 रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक 11/3/2025 अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तिथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो का याबाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजाळवाडी या भागामध्ये आमचे गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला। त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे 4 वाजेच्या दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजाळवाडी या भागात त्याला पकडले। त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण 5 गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे आहेत। त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मध्ये इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.